हॅलो गाईज, नमस्कार, नमस्ते. मी आहे रचिता. गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. कशा आहात तुम्ही? तर आज मी बनवणार आहे ब्रेड रोल. तर ब्रेड रोलसाठी घेतलेले आहेत ब्रेड आणि बाकीचं साहित्य घेतलेलं आहे. मक्याचे दाणे हे मी वापरून घेतलेले मक्याचे दाणे, अंडी घेतलेले आहेत, शिमला मिरची, कोथिंबीर आणि बटाटा आणि हिरवी मिरची, मीठ. त्याचबरोबर हे मी पिझ्झा सेन्स घेतलं आहे आणि ब्रेडचा चुरा घेतला आहे. ब्रेडच्या चुऱ्याला ब्रेड क्रमसुद्धा बोलतात. तर हे सर्व घेतलेलं आहे. तर पहिलं बनवायला सुरुवात करते मी. तर पहिलं याला मी वाटून घेते. मक्याच्या दाण्यांना थोडंसं जाडं मोठं वाटून घेते. तर आता यामध्ये अंडं फोडून घेते पटापट. तीन अंडी घेतलेली आहेत. आता त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि पिझ्झा सेन्स घालायचं. पिझ्झा ऑर्गेनो असेल ते पिझ्झा ऑर्गेनो घालायचं. मी जे काही साहित्य घेतलं आहे त्याचं प्रमाण जेवढं माझ्या घरी तिखट लागतं, मीठ या तेलकट ज्याप्रमाणे लागतं तेवढं त्याप्रमाणे मी घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या घरी तुम्हाला जे असं लागतं तसं तुम्ही ते प्रमाण घ्या. मग ते तिखट असो या मीठ या तेलकट त्या प्रमाणात तुम्ही बनवू शकता. आता हे सर्व फेटून घेतलेलं आहे. आता हे सर्व जे बाकीचे साहित्य घेतलेलं आहे, बटाटा, मिरची, मीठ, कोथिंबीर आणि शिमला मिरची हे सर्व एकत्र करायचं आहे. हे सर्व मी एकत्र करून घेते. तर हे असे मी एकत्र केलेले आहे. त्यामध्ये मक्याचे दाणे घेते. मक्याच्या दाण्याने चव छानपैकी लागते. आता तसं पण मक्याचं सीझन आहे. यामध्ये वाटाणेसुद्धा वापरलेले घ्यायचे. तसे सर्व एकत्र घेतलेले आहे. अगर ह्यामध्ये तुम्हाला काली मिरची पावडर घ्यायची असेल तर घेऊ शकता. मी घेतली नाही कारण मी 2 मिरच्या घेतल्या होत्या, त्यामुळे मी काली मिरची वापरलेली नाही आहे. अगर तुम्हाला वापरायची असेल तर वापरू शकता. तसं एकत्र करून घेतलं. त्याला बाजूला करून ठेवूया. आता हे ब्रेड घ्यायचे आणि ब्रेडला असं लाटायचं आहे. आता असे सर्व ब्रेड मी अशी लाटून घेते. पातळ असे लाटून घ्यायचे सर्व ब्रेडना. आता हे सर्व मी बेलनने पातळ लाटून घेतलेलं. आता साईडचं थोडं कट करून घ्यायचं आहे. तसे मी पटापट कट करून घेते. आता हे सर्व ब्रेड असे मी कट करून घेतलेले आहेत. जी साईज आहे ते कट करून घेतलेली आहे. आता मी बनवायला पटापट सुरुवात करते. पहिलं काय करायचं आहे, की जे आपण स्टफिंग बनवलेली आहे ती यामध्ये ब्रेडमध्ये घालायचे आणि इथे थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि अशा ब्रेडला पाणी लावायचं साईडने टाकी चिपकायसाठी. ब्रेडला थोडं ओलसर करायचं आहे. तसं मी रोल पटापट बनवून घेते. जसं हे बनवले रोल तसंच तुम्हाला बनवायचं आहे. आता हे अंडं घेतलेले फेटून ते परत एकदा फेटून घेते व्यवस्थित. आणि जे हे ब्रेड रोल बनवलेलं आहे ना, व्यवस्थित त्याला शेप द्यायचं करून असं शेप करून घ्यायचं आणि त्याला यामध्ये बुडवायचं अंड्यामध्ये. आणि त्यानंतर हे जे ब्रेड क्रम आहे त्यामध्ये बुडवायचं आहे. असं पटापट बनवून घेते. असं क्रममध्ये बुडवून घ्यायचं आहे, व्यवस्थित करून घ्यायचं आहे. तर मी असं पटापट करून घेते.
तसे सर्व रोलला मी ब्रेड क्रम लावून घेते. आता हे शेवटचं राहिलेलं आहे. अंडा आणि ब्रेड क्रम जेवढं घेतलेलं जेवढं मला लागणार आहे, ना जास्त झालं ना कमी झालेलं आहे. हे शेवटचं राहिलेलं आता पटापट फ्राय करून घेते. बाकीचे क्रमसुद्धा पूर्ण झालेले आहे. ब्रेड क्रम म्हणजे ब्रेडचा चुरा ते सर्व लागलेलं आहे. जेवढं घेतलं तेवढं वापरलं. तर असे छानपैकी मी रोल बनवून घेतलेले आहेत. तर असे पण तुम्ही तुमच्या घरी बनवून घ्या. आता इथे कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये तेल घातलेलं आहे. आता पटापट फ्राय करून घेते. आता फ्राय करायला घेऊया. असे 2-2 घालते. तिसरं पण येऊ शकत, 3 घालते. आणि असे पटापट फ्राय करून घेते. आणि चटणी किंवा टॅमॅटो सॉस बरोबर घ्यायचे खायला. तर हे असे फ्राय झालेले आहेत ब्रेड रोल. ब्रेड रोल वेगवेगळ्या प्रकारचे सुद्धा बनतात. आता याला काढून घेऊया. छानपैकी फ्राय झालेले आणि असं करून पटापट सर्व फ्राय करून घेते. आता हे सुद्धा झालेले फ्राय करून घेतलेले सर्व. आता या दोघांना पण काढून घेऊया. 2 ब्रेड रोलना गॅस बंद करते. तसे छानपैकी झालेले ब्रेड रोल. तर हे असे छानपैकी झालेले ब्रेड रोल. तर आता तुम्हाला हे मी कट करून दाखवते. असे कट करून दाखवते. खूप छानपैकी झालेले आहेत. तर असे बनलेले ब्रेड रोल. तर गाईज तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. मिळते पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.